श्री रमेशचंद्र दत्त यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण लँड टॅक्सेशन, शेती करारोपण किंवा जमीन महसूल हा मुद्दा बघणार आहे. उद्योगांची पीछेहाट होत असताना राष्ट्रीय संपत्तीचा दुसरा आधार शेती हा सुद्धा ब्रिटिशांच्या शोषणातून सुटला नाही. त्यांनी भारतीय शेतीवर अतिरेकी कर लागू केले होते. इंग्लंडमध्ये लागू असलेल्या जमीन महसुलाचे प्रमाण खंडाच्या उत्पन्नाच्या 5 ते 20% असताना भारतात मात्र ते काही भागामध्ये 80% इतके होते. पुढे त्यात बदल होऊनही महसुलाचे प्रमाण 35 ते 60% दरम्यान होते. मद्रास आणि बॉम्बे विभागात तर ही आकारणी दर 20 वर्षांनी बदलणारी होती आणि तिचा आधार कोणता असेल असा प्रश्न पडतो. याची कल्पना लोकांना खरं तर नसायची आणि ह्या अनिश्चिततेमुळे आणि महसुलाच्या अतिरेकामुळे शेतीचा विकास अशक्य झालेला होता. शेतकरी कर्जबाजारी झाला आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य वाढत गेलं. वारंवार पडणारे दुष्काळ आणि शेतकऱ्यांची विपन्न अवस्था यामधील स्पष्ट संबंध दत्त यांनी दाखवून दिला. त्यांचं म्हणणं असं होतं, पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळ पडतो हे सर्व ज्ञात आहे. पण अलीकडील काळात दुष्काळाचे प्रमाण आणि तीव्रता वाढवण्याचं कारण शेतकऱ्यांची साधनहीनता आणि दारिद्र्य हेच आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला सरकारचे महसूल धोरण जबाबदार आहे. सरकारद्वारे होत असलेली शेतीची पिळवणूक दाखवण्यासाठी दत्त यांनी 1901 या वर्षाच्या सरकारी उत्पन्नाचे विश्लेषण सादर केले. 4.2 कोटी स्टर्लिंग या निव्वळ उत्पन्नात अंदाजे 50% भाग जमीन महसुलाचा होता आणि यावरून शेतीच्या पिळवणुकीचा आपल्याला अंदाज येतो. आता ही कर आकारण्याची पद्धत होती ती अशास्त्रीय कर पद्धती होती. मग थोडक्यात आपण अशास्त्रीय कर पद्धतीबद्दल बघूयात. दत्त यांचं म्हणणं असं होतं की भारतातील कर निर्धारण हेच अशास्त्रीय होतं. म्हणजे कर लावण्याची पद्धत जी होती तीच काय होती तर अशास्त्रीय होती. त्यामागे कोणत्याही वाजवी तत्वांचा आधार नव्हता. सामान्यतः सरकारद्वारे देशात संपत्तीच्या वाढीला प्रेरणा दिली जाते, लोकांची समृद्धी वाढवण्याला मदत केली जाते आणि नंतर त्यामागील अल्पभाग शासकीय खर्चासाठी कर म्हणून वसूल केला जातो. भारतात मात्र संपत्तीच्या उत्पादनाला प्रोत्साहन न देता अतिरेकी करारोपणाचा अवलंब केला जात होता आणि त्यामुळे उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रामध्ये दारिद्र्याची वाढ होणे अपरिहार्य होतं. म्हणजे दोन्हीमध्ये दारिद्र्याची वाढ झालेली होती.